नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. अर्थातच पाऊली चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. सध्या आषाढ्या वारीचा उत्सव चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे विठ्ठलमय झालं आहे. खरे तर महाराष्ट्र नाही तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सुद्धा वैष्णवी पंथ वारकरी भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. पंढरपूरच्या याच मंदिराला दक्षिण काशी असे सुद्धा म्हटले जाते. मागील शेकडो वर्षापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून विठ्ठलाची पूजा केली जाते. पण माऊली, तुम्हाला माहीत आहे का, कधी प्रश्न पडला आहे का की श्री विठ्ठल हे पंढरपुरात नेमके आले तरी कसे? आणि पांडुरंग हे भगवान विष्णूचा 24 अवतारापैकी एक अवतार आहे का? चला बघूया याच्या मागची कथा. ही कथा पुंडलिकांच्या भक्तीशी संबंधित आहे. या कथेनुसार मुचकुंद नावाचा एक राजा होता. देव आणि दैत्यामध्ये युद्ध चालू असताना देवाने त्याला सहाय्यता मागितली आणि राजाने आपल्या पराक्रमामधून देवांना विजयसुद्धा मिळवून दिला. देव प्रसन्न होऊन राजाला म्हणाले की आता तुझे काय वर आहे तो माग. मुचकुंद राजा म्हणाले की मी आता श्रमामुळे थकलो आहे. मला आता एकांत ठिकाणी गाढ झोपण्याची गरज आहे. जो माझे झोप मोडेल त्याला माझ्या नजरेने मी भस्म करेल असं मला वरदान द्या. आणि देवाने ते दिले सुद्धा. आता राजा एका गुहेमध्ये जाऊन निद्राधीन झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे विष्णूच्या अवतारात असताना जरासनाकडून काल यवन नावाचा राक्षस त्यांच्याकडे युद्ध करण्यास आला. तो शस्त्र आणि अस्त्राने मरणार नव्हता. नंतर भगवान श्रीकृष्णांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी त्या दैत्याला त्याच गुहेत नेले ज्या ठिकाणी मुचकुंद राजा हे झोपलेले होते. राजावर आपल्याच अंगावरचा शेला टाकला आणि भगवंत लपून राहिले. आता मात्र हा शेला श्रीकृष्णाचा पाहून काल यवनाला वाटले की देवच झोपलेले आहे आणि त्याने त्यांच्यावर प्रहार केला. त्यामुळे राजाची झोप मोडली. राजाच्या झोप भंग झाल्यामुळे त्याने क्रोधित नजरेने काल यवनाकडे पाहिले आणि त्याच ठिकाणी तो आगीत जळून खाक झाला. नंतर देवाने राजाला दर्शन दिले आणि सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे तूच राहावे अशी प्रार्थना केली. देवाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण होईल असे वरदान दिले. नंतर पुढे राजा मुचकुंद हे पुंडलिकाच्या रूपात जन्माला आले आणि पुढे मातापित्यांचा विरोध करून बायकोच्या हट्टापायी काशी यात्रेस निघाले. पुढे चालत राहत असताना त्यांना कुकुटमुनीचा आश्रम दिसला. ते काही दिवस तिथे राहिले. कुकुटमुनी मातापित्याची सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक समाधान प्राप्त झालं होतं आणि सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये होतं. त्यामुळे गंगा, यमुना, सरस्वती ह्या नद्या रोज त्यांची सेवा करत असत. हा सर्व प्रसंग जेव्हा कुंडलिकाने पाहिला तेव्हा नद्यांनी देवीचे रूप धारण केले आणि त्यांना उपदेश केला. त्यानंतर मात्र पुंडलिकाने मातापित्यांची अखंड सेवा करील असं दीक्षाच घेतली आणि नंतर ते पंढरपुरात राहू लागले. इकडं श्रीकृष्णाने आपल्या मुख्य भारिकापैकी राधा देवीस जवळ बसलेली पाहून रुक्मिणी माता मात्र तिथून रागवल्या आणि दिंडीर वनामध्ये तप करीत बसल्या. त्यावेळी रुक्मिणीला शोधण्यासाठी देव हे पंढरपुरात आले आणि त्यांनी दिलेल्या राजाला खरंतर वचन पाळण्यासाठी सुद्धा ते पंढरपुरात आले. पुंडलिकाची मातापित्याची सेवा पाहून देव हे समाधानी झाले आणि लोहदंड तीर्थाजवळ आले पुंडलिकांना भेटण्यासाठी. पुंडलिक हे मातापित्यांची सेवा करत होते. त्यांनी देवाला थांबण्यास सांगितले. तेव्हा देव मात्र त्यांची प्रतीक्षा करत राहिले. तेव्हा पुंडलिकांनी वीट फेकून देवाला दिली आणि त्यांच्यावर उभं राहण्यासाठी सांगितले. श्रीकृष्ण विटेवर हात जोडून भक्तांसाठी युगे युगे 28 अजून सुद्धा असेच उभे आहेत अशी सर्व भक्तांची मान्यता आहे आणि भावना सुद्धा आहे. आषाढी एकादशी यात्रा ही महायात्रा म्हटली जाते. आषाढ महिन्यामध्ये शुद्ध एकादशी ही यात्रा भरत असते. या दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची पालखीसह असंख्य दिंड्या
पंढरपूरला येतात आणि त्याच वेळी एक गजर निघतो, तो म्हणजे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. लाखो लोकांचं आराध्य दैवत पंढरपूरचा विठुराया. या व्हिडिओमध्ये आपण त्यांचीच माहिती बघितली आहे. तुम्हाला थोडी जरी आवडली तरी नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.